नाश्त्याचे तेच ते पदार्थ खाऊन अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच कंटाळा येतो. तर आज आपण अगदी झटपट तयार होणारा खमंग असा नाश्त्याचा एक पदार्थ बनवणार आहोत. अगदी सकाळच्या नाश्त्याला किंवा अगदी मधल्या वेळेतसुद्धा बनवून देऊ शकता. तर आज आपण अगदी झटपट तयार होणारा नाश्त्याचा एक पदार्थ बनवणार आहोत. प्रथम आपण इथे एक वाटण तयार करून घेणार आहोत. तर इथे 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. तर इथे हिरव्या मिरच्या ह्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. 1 चमचा जिरे, 2 ते 3 लसूण पाकळ्या. इथे छोट्या मी लसूण पाकळ्या वापरल्या, त्याच्यामुळे 4 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. तुम्ही इथे 2 ते 3 लसूण पाकळ्या वापरू शकता. आणि इथे आपण अर्धी वाटी ओलं खोबरं घेणार आहोत. तर हे वाटण तयार करताना पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे. मिक्सर चालू बंद करून जाडसर असं हे वाटण तयार करून घेणार आहोत. तर इथे वाटण छान आपलं तयार करून झालेलं आहे. एका पातेल्यामध्ये 1 वाटी पाणी घेणार आहोत. चवीनुसार मीठ, आणि 1 चमचा तेलाचा वापर करणार आहोत. पोहे खायच्या चमच्याने इथे आपण तेलाचा वापर करणार आहोत. तर इथे पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर ज्या वाटीने आपण पाणी घेतलं त्याच वाटीने 1 वाटी तांदळाचं पीठ घेणार आहोत. तर इथे पाण्याला उकळी आल्यानंतर आपण पिठाचा वापर करायचा आहे. पिठाला छान एक उकळ येऊ द्यायची आहे. तर गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि पीठ आपण छान पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर इथे पीठ छान मिक्स करून झालेलं आहे. गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवणार आहोत. म्हणजे जी पिठाची वाफ असते त्या वाफेमध्येच पीठ छान तयार होतं. तर इथे आता झाकण ठेवायचं आहे. गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवायचं. साधारण पीठ गरम असतानाच मळून घ्यायचं आहे. तर आता पातेल्यामधलं पीठ आपण ताटामध्ये ओतून घेणार आहोत. तर इथे साधारण पीठ गरम आहे. तर पीठ गरम असतानाच पीठ छान मळून घ्यायचं, म्हणजे गाठी तयार होत नाही. तर इथे थोडंसं पाणी आणि तेलाचा हात लावून पीठ छान आपण मळून घेणार आहोत. तर इथे पीठ छान आपण मळून घ्यायचं आहे, म्हणजे पिठाच्या गाठी होत नाही. तर एक हात तेलाचा घ्यायचा आणि थोडंसं पाण्याचा हात घेऊन पीठ छान आपण मळून घेणार आहोत. तर इथे पीठ मळून झालेलं आहे. तर इथे पीठ मळून झाल्यानंतर हाताला थोडंसं तेल आणि पाणी लावून झाल्यानंतर आपण अशा पद्धतीने छोटे मोठे तुम्हाला आवडीप्रमाणे गोळे करून घेऊ शकता. पीठ छान मळल्यामुळे छान असे गोळे तयार होतात. तर सर्व पिठाचे अशा पद्धतीने आपण गोळे करून घेणार आहोत. हा पदार्थ तुम्ही अगदी सकाळच्या नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा मधल्या वेळेतसुद्धा खायला देऊ शकता. अतिशय चविष्ट असा हा पदार्थ तयार होतो. तर इथे सर्व अशा पद्धतीने आपण तांदळाच्या पिठाचे गोळे तयार करून झालेले आहेत आणि आता चाळणीला थोडंसं तेल लावून घेणार आहोत. चाळणीला तेल लावल्यानंतर आपण जे गोळे करून घेतलेले आहेत ते आपण वाफवून घेणार आहोत. तर इथे सर्व गोळे आपण चाळणीमध्ये काढून झालेले आहेत आणि आता वाफवून घेणार आहोत. पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता 15 मिनिटांसाठी आपण वाफ देणार आहोत. तर इथे 15 मिनटं झालेली आहेत आणि 15 मिनटांमध्ये छान गोळे वाफवलेले आहेत. तर झाकण काढून इथे पाहू शकता 15 मिनटामध्येच हे गोळे छान वाफवले जातात. तर हे ओळखण्यासाठी झाकण काढून झाल्यानंतर ह्या गोळ्यांना एक चमक अशी येते. तर हे गोळे साधारण थंड करून घ्यायचे आहेत आणि इथे आता आपण फोडणी करून घेणार आहोत. कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण 1 छोटा चमचा मोहरी छान तडतडू द्यायची. मोहरी तडतडल्यानंतर जे वाटण तयार करून घेतलेलं आहे, खोबरं, मिरची आणि लसूण आणि जिरे, ते आपण आता फोडणीमध्ये छान परतवून घेणार आहोत. तर गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते फोडणीमध्ये आपण छान परतवून घेणार आहोत. तर इथे आता वाटण आपण छान परतवून झालेलं आहे. अगदी गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवूनच आपल्याला वाटण परतवून घ्यायचं आहे. तर इथे आपण वाटणामध्येच कढीपत्त्याचा वापर केलेला आहे. पाव चमचा हळदीचा वापर करायचा आहे आणि चवीनुसार मीठ. तर लक्षात ठेवा तांदळाच्या पिठामध्ये आपण मिठाचा वापर केलेला आहे. इथे आपण खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलेलं, त्या खोबऱ्यापुरतंच आपल्याला म्हणजे चवीनुसार मिठाचा वापर करायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. तर इथे हळद, मीठ आणि कोथिंबीर टाकल्यानंतर वाटण आपण छान परतवून घेणार आहोत. तर इथे आता वाटण आपण परतवून झालेलं आहे
आणि आता आपण जे गोळे वाफवून घेतलेले आहेत तांदळाच्या पिठाचे आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत. तर गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि फोडणीमध्ये आपण तांदळाच्या पिठाचे गोळे परतवून घेणार आहोत. अतिशय चविष्ट असा हा पदार्थ तयार होतो. नक्की रेसिपी बनवून बघा. तर इथे आता फोडणीमध्ये आपण तांदळाच्या पिठाचे गोळे छान परतवून घेणार आहोत. तर हे गोळे साधारण थंड करून घ्यायचे म्हणजे चिटकत नाही. तर इथे तांदळाच्या पिठाचे साधारण गोळे थंड झाल्यानंतर आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत. नाश्त्याचे तेच ते पदार्थ खाऊन अगदी कंटाळा आलेला असेल तर अगदी नक्की ही रेसिपी बनवून बघा. अतिशय चविष्ट असा हा नाश्त्याचा पदार्थ तयार होतो. तर हा अगदी तुम्ही नाश्त्याला किंवा टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि 1 मिनिटभर आपण वाफ देणार आहोत. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि झाकण ठेवून 1 मिनिट आपण स्लो गॅसवर वाफ देणार आहोत. तर इथे 1 मिनिट झालेलं आहे आणि झाकण काढून घेणार आहोत. अतिशय चविष्ट असा हा तांदळाच्या पिठाचा पदार्थ तयार झालेला आहे. नक्की रेसिपी बनवून बघा. तर इथे गॅस बंद करायचा आहे आणि एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. तर नक्कीच हा पदार्थ बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.